जळगाव विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी चौरंगी लढत होणार आहे। महायुतीकडनं भाजपचे नंदकिशोर महाजन, महाविकास आघाडीकडनं शिवसेना ठाकरे पक्षाचे शरद तायडे यांच्यात लढत होणार आहे। शिवसेनाकडनं रेश्मा काळे, प्रहार जनशक्तीचे अनिल चौधरी या पक्ष उमेदवारांची देखील उमेदवारी कायम आहे। सांगली सातारा विधान परिषदेच्या निवडणुकीचं चित्र आता स्पष्ट झालं। महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत होणार असल्याचं स्पष्ट झालं। शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या चौघाही उमेदवारांनी माघार घेतल्याच्या नंतर आता निवडणुकीच्या रिंगणात अपक्षासह 3 उमेदवार राहिलेले आहेत। सोलापूरमध्ये भाजप विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार पक्ष अशी लढत रंगणार आहे। सोलापूरची निवडणूक बिनविरोध करण्यात भाजपला यश आलं नाहीये। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडनं वसंत देशमुख रिंगणात आहेत, त्यामुळे आता राजेंद्र राऊत विरुद्ध वसंत देशमुख असा सामना रंगणार आहे। दरम्यान या लढतीमुळे आता पालकमंत्री जयकुमार गोरे विरुद्ध खासदार धैर्यशील मोहिते यांच्यात अप्रत्यक्ष लढत रंगणार हे देखील स्पष्ट झालं। धाराशिव, लातूर, बीड या विधान परिषदेत बंडखोरी शमली। भाजपच्या बंडखोर अर्चना गंगाणे यांच्यासह सर्व 7 अपक्ष उमेदवारांनी अर्ज मागे घेतलेत। शिवसेना युबीटीच्या संजय मुंदडा आणि सचिन पवार यांनी अपक्ष अर्ज दाखल केले होते, मात्र त्यांनी देखील माघार घेतली, त्यामुळे भाजप विरुद्ध काँग्रेस अशी लढत होणार हे स्पष्ट आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये अखेरच्या क्षणी महाविकास आघाडीमध्ये मोठ्या घडामोडी घडल्यात। विधान परिषद अधिकृत उमेदवार शिवसेना ठाकरे पक्षाच्या देवयानी डोणगावकर यांनी त्यांचा अर्ज मागे घेतला। डोणगावकर यांच्या पतीने प्रतिक्रिया दिली। नांदेड विधान परिषदेत तिरंगी लढत रंगणार आहे। महायुती, महाविकास आघाडी आणि वंचितमध्ये लढत असेल। नागेश पाटील आष्टीकर यांचे सुपुत्र कृष्णा आष्टीकर यांची उमेदवारी कायम आहे। अशोक चव्हाण यांचे खंदे समर्थक अमर राजूरकर भाजपकडनं मैदानामध्ये आहेत। अशोक चव्हाण आणि आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्यात दिलजमाई झाल्याने प्रताप पाटील चिखलीकर यांचे सुपुत्र प्रवीण पाटील यांनी माघार घेतली आहे। परभणी हिंगोली विधान परिषदेमधील महायुतीतली बंडखोरी अखेर संपली असून राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या शिष्टाईला यश आलंय। राष्ट्रवादीच्या संग्राम जामकर आणि विजय जामकर यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले। जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये राष्ट्रवादीचे आमदार राजेश विटेकर आणि मित्रपक्षाचे आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या उपस्थितीमध्ये दोघांनी देखील आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले। अमरावतीमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का बसला। जिल्हाप्रमुख नरेंद्र पडोळे यांनी राजीनामा दिला, त्यामुळे पडोळे लवकरच बच्चू कडू यांच्या नेतृत्वात शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार अशी माहिती आहे। शिवसेनेचे नेते बच्चू कडू यांच्यासोबत चर्चा झाल्याच्या नंतर राजीनाम्याचा निर्णय झाल्याची माहिती त्यांनी दिली आहे। रत्नागिरी निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अनिकेत तटकरे बिनविरोध निवडून आल्यानंतर सुनील तटकरे, अजित पवारांच्या प्रतिमेला त्यांनी अभिवादन केलं। यावेळी माजी मंत्री नवाब मलिक, प्रमोद हिंदूराव, आमदार सना मलिक शेख, आमदार काशीनाथ दाते उपस्थित होते। परभणी निवडणुकीमध्ये तिरंगी लढत रंगणार आहे। महायुतीमधील बंडखोरी शमली आहे, मात्र महाविकास आघाडीत बंडखोरी कायम आहे। काँग्रेसचे माजी आमदार सुरेश देशमुख यांचा मुलगा सुशील देशमुख यांची अपक्ष उमेदवारी कायम आहे। महायुती पक्षातील 3ही बंडखोर उमेदवारांनी उमेदवारीचा अर्ज मागे घेतलाय। मनोज जरांगे पाटलांना दिलेल्या आश्वासनानुसार कुणबी नोंदी असलेल्या मराठ्यांना कुणबी दाखले देण्याची एसओपी जारी करण्यात आली आहे। त्या संदर्भातले निर्देश मराठवाड्यातील 8 जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले। या एसओपीनुसार कुणबी दाखल्यासाठी आवश्यक कागदपत्र, पुरावे आणि त्याची पडताळणी याची पद्धती ठरवून देण्यात आली। पुण्याच्या मावळ तालुक्यातील ग्रामीण भागात विशेष संक्षिप्त पुनर्निरीक्षण अर्थात SIRच्या कार्यक्रमाला वेग आला असून बूथ लेव्हल ऑफिसर वाड्या, वस्त्या, दुर्गम पाडे आणि गावामध्ये जाऊन मतदार यादीतील नावांची पडताळणी करत आहेत। मतदार यादी अचूक आणि अद्ययावत करण्यासाठी ही मोहीम राबवण्यात येत आहे। वाशिममध्ये घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपीला जेरबंद केलं। स्थानिक गुन्हे शाखेनं कारवाई केलेली आहे। या कारवाईमध्ये पोलिसांनी आरोपीकडनं 4,54,000चा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे। वाशिमच्या राजर्षी शाहू महाराज नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन केलं। कॉलेज प्रशासनाने अतिरिक्त फी घेतली जात असल्याचा आरोप करण्यात आला, मात्र कॉलेज प्रशासनाने हा आरोप फेटाळून लावले। दरम्यान कॉलेजच्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली। सोलापुरातील एका भाविकानं विठ्ठल रुक्मिणीच्या सोन्याच्या तुळशी पानांचा हार अर्पण केला। या तुळशी हाराचं वजन 35 ग्रॅम असून हाराची अंदाजित किंमत 5,850,000 रुपये आहे। यावेळी मंदिर समितीच्या वतीने भाविकाचा सत्कार करण्यात आला आहे। अमरावती पोलिसांनी महिलेची सोन्याची पोत परत केली। रिक्षामध्ये विसरलेली 1,12,000ची सोन्याची पोत जुने शहर पोलिसांनी अवघ्या 2 तासात शोधून महिलेला परत दिली आहे। त्यावेळी
महिलेनं पोलिसांचे आभार मानले. हिंगोलीमध्ये खरीपाच्या तोंडावर खतांचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. खतासाठी शेतकऱ्यांनी कृषी केंद्राच्या समोर रांगा लावलेल्या आहेत. शेतकऱ्यांना डीएपी खत मिळत नाहीये, कृषी केंद्र चालकांना खत उपलब्ध नाहीये असे फ्लेक्स केंद्राच्या समोर लावलेत. त्यामुळं शेतकऱ्यांना खतासाठी भटकंती करावी लागते. खतं मिळत नाहीये, त्यामुळं शेतकरी आता चिंताग्रस्त झाले आहेत. महागाईचा दर 5% अधिक राहण्याची शक्यता आहे. कमी पावसामुळे शेती उत्पादन घटण्याची भीती व्यक्त केली जाते. राज्यातील जिल्हा परिषदांचे ऑनलाईन आर्थिक व्यवहार ठप्प झालेत. महाराष्ट्र बँक आणि सेवा पुरवठादार कंपनीतील वादामुळे कंपनीनं 31 मार्चपासून आपली सेवा बंद केली. ऑनलाईन व्यवहार बंद झाल्यानं गैरसोय निर्माण झाली आहे. अहिल्यानगर शहरातील मुख्य चौकांमध्ये असे सौर ऊर्जेवरील हायमॅक्स बसवण्यात आले आहेत. बसवलेले सौर ऊर्जेवरील हायमॅक्स लाईट वादळामुळे पडून अपघात होण्याची भीती आहे. सौर ऊर्जेवरील हायमॅक्स लाईट वर्दळीच्या चौकामध्ये असल्यानं खाली पडल्यास दुर्घटनेची शक्यता आहे. नागपूरमध्ये गॅरेज मालकाच्या मुलावर चाकून जीवघेणा हल्ला करण्यात आला. गॅरेज मालकानं खाण्यासाठी आणि दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या कारणावरून मालकाच्या 2 मुलांवर चाकून जीवघेणा हल्ला करण्यात आलाय. पोलिसांकडून आरोपींना अटक करण्यात आली आहे. ताराबाई रोडवरील बहुमजली पार्किंग तसंच मध्यवर्ती बसस्थानकावरील पार्किंगची जागा ठेकेदारीने चालवण्यास देणार आहे. याबाबत कोल्हापूर महापालिकेने निविदा काढली आहे. या बहुमजली पार्किंगसाठी 1,18,26,000 रुपयांची किमान रक्कम ठरवण्यात आली आहे. धाराशिव जिल्ह्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्यावरून वातावरण तापण्याची चिन्ह आहे. राज्याभिषेक परवानगीवरून मराठा क्रांती मोर्चाच्या जिल्हाधिकाऱ्यांवर हल्लाबोल करण्यात आला. 6 जूनला तुळजाभवानी देवीच्या मंदिरात शिवराज्याभिषेक सोहळा पार पडावा अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाने केली आहे. किल्ले रायगडावर 6 जून रोजी होणाऱ्या शिवराज्याभिषेकाची जोरदार तयारी सुरू आहे. पावसाची शक्यता लक्षात घेऊन मुख्य कार्यक्रम असणाऱ्या राजदरबारात भव्य मंडप उभारण्यात आला. पर्यटक शिवप्रेमींच्या सुविधेसाठी होळीचा माळ, बाजारपेठ या ठिकाणी देखील छोटे मंडप उभारण्यात आले आहेत. फलटणच्या दुधे भावी इथं खासदार केसरी आमदार केसरी ही 2 दिवसीय बैलगाडा स्पर्धा पार पडली. या स्पर्धेला 450हून अधिक बैलगाडा स्पर्धकांनी सहभाग नोंदवलाय. पहिल्या दिवशी पार पडलेल्या खासदार बैलगाडा शर्यतीमध्ये सावकार आणि भवानी ही बैलजोडी अव्वल आलेली आहे. तर दुसऱ्या दिवशी पार पडलेल्या आमदार केसरी बैलगाडा स्पर्धेत छोटा अर्जुन आणि पैंजण या बैलजोडीने प्रथम क्रमांक पटकावलाय.